त्याला दोन्ही टीम आपल्या सातत्यानं लक्ष वेधतोय. आपले एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ना कॉम्बॉक्स मध्ये. सातपेटी टीम आपल्या देखील एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. रिक्वेस्ट आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून सातत्यानं करतोय. दोन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूने निकुंज आणि त्याच्या सोबतीनं साईजला पण पाहतोय. अशी A1 जोडी, ब्रँडेड जोडी म्हणून सातत्यानं या संघामध्ये नेतृत्व करताना ते दोन आघाडीची जोडी आज मैदानावरती पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. रुपेश, बॉल क्रमांक 1. पहिलाच बॉल यावाला परकट खेळलाय. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका केलाय. डीप मध्ये फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचलेत, परंतु या बॉलवर द्वितीय रन अर्जित केली आहे. सांघिक वैयक्तिक खातं ओपन केलं फलंदाज साईच्या माध्यमातून. वेट अँड वॉच पाहिलं. हा बॉल मात्र स्लोवर आहे. बॉलला येऊ दिला, त्यानंतर मात्र चेंडूला दिशा दिली. हलक्याशा हाताने फटका केला. बॉलवरती द्वितीय रन मिळाली आहे. संघाचं श्री गणेश ओपन केलं बॅटिंग टीमनं पहिल्या बॉलवरती. रुपेशला पण पळताय गोलंदाजी करण्याकरिता पंचांच्या उजव्या बाजूनं. राईट आर्म राऊंड विकेट. बॉल क्रमांक 2 घेऊन सज्ज होईल रुपेश. यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग अँड स्ट्रोक. व्हॉट अ शॉट, काय फटका केलाय. अप्रतिम, दर्शकदार, नेत्रदीपक षटकार. 6. धन्यवाद डीजे. प्रीतम सर, प्रीतम सर. यावला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पावलांचा वापर. एका ट्रॅक वरती 2 गाड्या. अपघात आणि या वेळेला मात्र अपघात होत असताना पाहायला मिळतोय. माणसांच्या 3 मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये 3 मूलभूत गरजा, यस, नो, वेट, या 3 शब्दांचा उल्लेख 2 खेळाडूंच्या माध्यमातून क्रीडांगणावरती झालेला नाहीये. आणि त्याच्या जोरावरती फलंदाज निराश, हताश, हतबल मनाने मैदानाच्या बाहेर. बॅक टू डगआउट, विकेट गाऊन. धन्यवाद डीजे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर सार्थक. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये वन डाऊनची भूमिका सर्वाधिक महत्वाची भूमिका असते आणि ती महत्वाची भूमिका कशा पद्धतीने अदा केली जाईल फलंदाज सार्थक यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रुपेश सज्ज होतोय. फुल टॉस टाकलाय आणि त्याच्यावरती पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. कमरेच्या वरती असल्या कारणास्तव पंचाने हा बॉल मात्र ब्रीमर स्वरूपातील घोषित केले आहे. जरी पाटला बॉल स्पर्श झाला असता डेफिनेटली बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेगाने ट्रॅव्हल झाला असतं, परंतु असं चित्र पाहायला मिळालं नाही या बॉलवरती. एक सिंगल रन घेण्याचा मनसुबा देखील बाळगला नाही फलंदाजानं. नोची एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड. धावफलकावरती धावा 9 रन ऑन दी बोर्ड. फ्री हिट बॉल लास्ट टू स्किल. आता फलंदाज सार्थक कडे मोब आहे षटकार चौकार ठोकण्याची. या बॉलला सरळ बॅटचा वापर केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, झेल टिपलाय, परंतु या बॉलवरती फ्री हिट होता. एक सिंगल रन. द्वितीय प्रयत्न नाहीये. एकच धाव या बॉलवरती अर्जित केल्या. फ्री हिट बॉल होता. अगदी ओव्हर पिच बॉल समोर दिशेनं फटका केला लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डरने चांगला झेल कॅरी केला,
परंतु फ्री हिटच्या माध्यमातून फलंदाज या बॉलवरती सुखरूप आहेत हे पंच दर्शवत असं पाहायला मिळतील. एक सिंगल रन, सिंगलच्या मधून 10 रन ऑन दी बोर्ड, डबल डिजिट मध्ये धावफलक जाता नसताना पाहायला मिळतोय. अजूनही 2 बॉलचं खेळणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. चेंडू क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्कवरती रुपेश. निकूजसाठी वेगवान टाकलाय. पंचांकडे लाऊड अपील पंच या बॉलवरती घोषित करतात की लेग पायचे संकेत. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्राच्या मधनं 11 रन. 2 परमित्र आज मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. एका बाजूनं सार्थक, त्याच्या सोबतीनं निकुंजला आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने आज खेळताना क्रीडांगणावरती करावा लागेल. बॉक्स क्रिकेट असेल किंवा ओरम क्रिकेट, दोन्ही देखील खेळाडूने मात्र अक्षरशः आपल्या नावाचं वर्चस्व गाजवलंय. परंतु आज कशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्या नावाचा दबदबा या मॅच मध्ये निर्माण करतील हे महत्वाचं आहे. यावेळेला अवेम फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये नाही संपर्क. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. षटक संपलेत या ठिकाणी. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11, 1 विकेट, 1 सध्या आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. धन्यवाद. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. पाहूया दुसरा षटक कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी कॅप्टनच्या माध्यमातून दिली जाईल. प्रतीक यांना आमंत्रित करण्यात आलंय दुसऱ्या षटकामागे. प्रतीकला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. एका षटकामागे 11 धावा, 1 विकेट गमून फलंदाजी करत असताना यशवी 11 बिरवाडी संघ पाहायला मिळतोय. त्यांच्या विपक्ष संघ पाहायला मिळतोय सातपाडी फड. अशा 2 दिग्गज संघामध्ये हा सामना रंगत असताना मॅच क्रमांक 4 क्रीडांगणावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ शुभारंभ होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल घेऊन राऊंड विकेटनं स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. निकुंज 1 बॉल वरती 0 अंकांवरती खेळतोय. तदनंतर सार्थकनं 3 बॉल वरती 1 धाव बनवल्या. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि पहिलाच बॉल स्विच इट खेळला. अल्टी पल्टी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. व्हॉट अ शॉट. 4. धन्यवाद. उजवा खेळाडू डाव्यामध्ये कन्वर्ट झाले आणि बॉलला सरळ पाठवलं. शॉट थर्डमॅनला 4 धावांकरिता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला निकुंज ह्याच्या पाठमधनं. आता समोर दिशेने फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू या बॉलवरती. गोलंदाज प्रतीकने केलाय कमबॅक. पहिल्या बॉलवरती जरी माझ्या विपक्षीमध्ये चौकार आला असेल तरी देखील मी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करू शकतो आणि हा बॉलवरती कमबॅक केलाय. धावफलक स्थिरवला. धावफलकावरती धावा 15 या अंकांवरती. 15 रन ऑन दी बोर्ड, 1 लॉस. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू क्रमांक 3. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट परंतु कुठलीही धाव पुन्हा एकदा याही बॉलवरती मिळत नाही. सलगचे 2 बॉल डॉट. कमबॅक केला आता गोलंदाज प्रतीकनं. निकुंजच्या विपक्षामध्ये हा ऍक्शन रिप्ले. फिंगर रोल बॉल पडल्यानंतर मात्र लेग ब्रेक बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. यष्टीरक्षक थोडीशे बीट झाले या बॉलवरती. आता 2 खेळाडू मात्र कानमंत्र दिलाय. सार्थकने मात्र निकुंजला कानमंत्र शेअर केलाय. पाहूया कुठला कानमंत्र दिलाय या बॉलवरती. एक्झॅक्ट आपल्याला समजेल की कशा पद्धतीने निकुंजला बॉलच्या मिनिटवरती धावा बनवायच्यात. बॉल येण्या अगोदर तू बॅट फिरवतोय हे सार्थकने डेफिनेटली सांगितलं असेल. आणि यस डेफिनेटली तेच सांगितलं. परंतु आता फटका पोचलाय. मिस टायमिंग लॉंग ऑफला. इझिली डन. लुक साधा सोपा झेल सुटला गेलाय. आता निकुंज राऊत फक्त क्षेत्ररक्षकाला इतकंच सांगतोय थँक्यू सो मच डिअर.
अगदी आता संधी मिळाली आहे तर संधीचं सोनं डेफिनेटली क्रीडांगणावरती कळावं लागेल. ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तो भाग्यवान. हे पहा एक्सप्रेशन कॅप्टन यांना पण पाहतोय प्रथम मोरे यांना त्यांचे एक्सपिरियन्स दर्शवतात या बॉलवरती की झेल घेतला पाहिजे होता. पहा समोर दिशा फटका केला बॉल हवेमध्ये अगदी क्षेत्ररक्षकाला वाटलं मी इझिली डन अ लुक चांगला झेल कॅरी करू शकतो परंतु इझी घेण्याच्या नादामध्ये आणि चांगला झेल कॅरी करण्याच्या नादामध्ये फलंदाजाला संधी मिळाली आहे. आता संधीचं सोनं करेल का हे क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चनचा आन्सर डेफिनेटली क्रीडांगणावरती निकुश देईल. निकुश काही क्षमता आज क्षमतेनुसार खेळावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक चांगला बॉल. आता डॉट बॉल आलाय की वाईट बॉल या गोष्टीची चर्चा सुरू होती. पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन एक्स्ट्राच्या मधून धावफलक आकार गेल धावफलकावरती धावा 17 या अंकांवरती 17 रन ऑन दी बोर्ड. खतरा सध्या आहे दोन्ही टीम वर दबाव पाहतोय. दबाव आता प्रेशर क्रिएट केलाय गोलंदाज प्रतीक वरती. मागच्या बॉलवरती जे घडलं ना ते प्रतीकला थोडस संतुलन गमावलंय म्हणायला हरकत नाहीये. एक्स्ट्रा बॉल त्याच्या माध्यमातून सार्थकच्या विपक्षात टाकण्यात आलाय. यावेळेला फटका समोर केला लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर इंटरेस्टेड चांगला झेल कॅरी केला क्षेत्ररक्षक पाहतोय शुभम यांच्या मध्ये चांगला झेल कॅरी फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतो मिस्टर सार्थक गॉन. धन्यवाद डीसे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय वंडर बॉय ऑफ पालघर म्हणून ज्याच्या काही नेहमी पाहिलं जातं. ट्रिपल ए स्पोर्ट्सचे ब्रँड अंबासडर डबल ए बॅटचे ब्रँड अंबासडर ब्रँड ऑफ बिरवाडी क्रितेश करत मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. संघ अडचणीत आहे अडचणीतनं बाहेर काढावं लागेल. तारणहार या मॅच मध्ये बनावा लागेल क्रितेश घरातला परंतु सध्याच्या घडीला फंड्स पाडा साठपडीचा दबदबा आहे. या बॉल आला आला ऑन साइडला फटका खेळलाय सरळ बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वंडर बॉय ऑफ पालघरच्या बॅटमधनं क ड क षटकार 6. दोन षटक संपल्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 23 रन ऑन दी बोर्ड. 2 लॉस 2 विकेट गमवून फलंदाजी करत असताना यशवी 11 बिरवडी संघ पाहायला मिळतोय. क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकाराकरिता. त्यांना स्क्रीनवरती या ठिकाणी कॅप्चर करण्यात आलाय. हा पहा अंतिम बॉलचा ऍक्शन रिप्ले राऊंड विकेट न आलं अगदी स्लॉट मध्ये बॉल होता त्याला फ्लॉट मध्ये पाठवलं पार्किंग झूम मध्ये 6 करिता. तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी करण्याकरिता प्रथमेश मात्रे यांना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया कशा पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल. ध्रुव 11 साठपडी ची जर्सी घालून आज मैदानावरती एंटार झाली आहेत.
स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल निकुज, नॉन स्ट्राईक एंड वरती क्रितेश घरत. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन प्रथमेश सज्ज होत आहे निकुज करिता. पहिलाच बॉल शॉट, फटका मात्र बाकवास स्क्वेअर लेगला, स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न. एक टप्पा घेतला, यष्टीरक्षकाने चेंडूला स्टॉप केलं, तोपर्यंत एक सिंगल रन या बॉलवरती मिळते. एक सिंगलच्या मधनं 24-24. आता मैदानावरती पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय क्रितेश घरत. रन मशीन ऑफ बिरवाडी मैदानावरती इन ऍक्शन मध्ये आहे. आज त्याच्याकडनं अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिल्या आहेत. बिरवाडी संघाला दोन महत्वाचे फलंदाज होते, ते मात्र लवकर बाद झाले, सस्तामध्ये बाद झाले गेले. एका बाजूने आपण पाहिलं सार्थक आणि साईराजला. आता क्रितेश आणि त्याच्या सोबतीनं निकुजला जबाबदारीने खेळ करावा लागेल मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रथमेशने शॉट टाकलाय, त्याच्यावरती पूल केलाय, खूपच लांब स्ट्रोक केलाय. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे. हा पा ऍक्शन रिप्ले अगदी सफल झाले. थोडस गुडघ्यावरती बॅलन्स केलं आणि बॉलला सरळ पाठवलाय. आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना सन्मान देणारा सन्मानपूर्वक क्रितेश घरत चपाटमधनं षटकार. धन्यवाद डीसे. प्रथमेशला आता कमबॅक करायचं, बॅक टू बॅक दोन बॉलवरती दोन दर्जेदार षटकार पाहायला मिळाले क्रितेश घरतच्या पाठमधनं. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला मात्र ऑन साइडला खेळला बॉल, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत आले, चांगलं क्षेत्ररक्षण या बॉलवरती केले. एक सिंगल रन मिळते, सिंगलच्या मधनं 31-31. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉलवरती षटकार, तिसरा बॉलवरती सिंगल रन. आतापर्यंत प्रथमेश मात्र या गोलंदाजाने धावा खर्च केली आहेत. 3 बॉलवरती 8. एका बाजूने संयम तर दुसऱ्या बाजूने आक्रमक रूप धारण केलं आतापर्यंत क्रितेश घरतनं मॅच मध्ये. संघ अडचणीत होता, अडचणीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आता स्विच हिट खेळलाय, फटका पोचला, पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विनीत ह्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये दुसरा झेल सुटला गेलाय निकुज राऊत यांचा. परंतु निकुजची बॅट सुद्धा बोलत नाहीये क्रीडांगणावरती. बोलावी लागेल क्रितेश घरत एक्सपिरियन्स खेळाडू या संघाचे आहेत. आता ते एक्सपिरियन्स आपल्या खेळाडूंना शेअर करत असताना, परंतु कुठला शेअर केला हे देखील पाहणं योग्य ठरेल. धावफलक स्थिरावला, धावफलकावर धावा 31-31, 2 लॉस. फर्स्ट बॅटिंग टीम यशवी 11 बिरवाडी संघ. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवलं जातं. स्विचिटचा फटका केला, बॉल काही क्षणात हवेमध्ये, असं वाटलं की झेल पुढे एकदा चांगला कॅरी केला जाऊ शकतो, परंतु या ठिकाणी झेल सुटला गेलाय. 31 धावा. यावेळेला बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचे 2 हात समांतर, धावफलकावरती धावा मिळतात, अवांतर एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या मधनं फलक पुन्हा एकदा आकर गेल, फलकावरती धावा 32 धावा फलकावरती. निकुजने आतापर्यंत 7 बॉल मध्ये 6 अंकांवरती खेळतोय. क्रितेशने 3 बॉलवरती 13 बनवल्यात. जास्तीत नॉन स्टेक एंड वरती ठेवण्याचा प्रयत्न असेल क्रितेश घरतला फिल्डिंग टीमचं. यावेळेला शॉर्ट बॉल टाकलाय, अगदी बॉल मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लागला. बंदुकीतनं ज्या पद्धतीने गोळी निघते ना, त्या पद्धतीनं पाठला बॉल आथळला आणि बॉल सरळ मात्र आमच्या लाडक्या खेळाडूंना सन्मान देणारा सन्मानपूर्वक चौकार 4. अगदी सफल झाले. शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती पूल केला आणि सरळ फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराकरिता. 36-36 लास्ट गो. अंतिम बॉलवरती देखील फटका फसला. आता विकेटची दाट शक्यता. आता झेल कॅरी केलाय, 2 झेल सुटले, परंतु तिसरा झेल सोडणार नाही. या ठिकाणी सातपडी टीम दर्शवली गेली मैदानावरती आणि या ठिकाणी चांगला झेल कॅरी केला फलंदाज निकुज. त्या खेळी लागलाय पूर्णविराम, फुल स्टॉप, गॉन.
3 षटकाचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 36 3 विकेट गमून फलंदाजी करत असताना यशवी 11 बिरवाडी संघ पाहायला मिळतोय. त्यांच्या विपक्ष संघ वर्ड सातपाडी. चौथ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलाय प्रतीक यांना. प्रतीकचा पहिलाच बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आणि फळीमध्ये नाही संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू होतोय सुरुवात चौथ्या षटकाला. पंचांकडे लाऊड अपील परंतु पंच या ठिकाणी इंटरेस्टेड नव्हते या बॉल करिता हे दर्शवलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक सज्ज होईल क्रितेश करिता चेंडू क्रमांक 2 घेऊन. यावेळेला बैठक केलाय. अप्रतिम फटका केलाय. सरळ बॉलला डीप मध्ये केलाय. चांगला क्षेत्ररक्षण परंतु बॉल हा मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रितेश घराच्या पाठपदनं आणखीन एक दर्जेदार चौकार 4. चौकाराच्या मधनं 40 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 40 रन ऑन दी बोर्ड. क्रितेश गरत आपल्या संघाकरिता तारणहार या मॅच मध्ये बनतोय. 5 बॉल वरती 17 या अंकांवरती खेळतोय. महत्वाच्या क्षणाला कशी फलंदाजी करावी ना त्याचं प्रमुख उदाहरण क्रीडांगणावरती दर्शवत असताना पाहायला मिळतोय क्रितेश गरत, ब्रँड ऑफ बिरवाडी. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावाला परकट अप्रतिम फटका केलाय. सरळ बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉइंटला सलामी ठोकणारा क्रितेश गरतच्या पाठपदनं चौकार 4. दोन बॉल वरती 2 कडक चौकार पाहायला मिळाल्यात. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल मात्र अगदी खेळपट्टी जवळ ट्रॅव्हल झाला. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल रन आणि सिंगलच्या मदतीनं फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 45 या अंकांवरती. अजून या षटकातील या डावातील 8 बॉलचं खेळणं बाकी आहे. 3.4चा खेळ समाप्त. चौथा षटक प्रगती पथावरती सुरू असताना आपण पाहतोय 45 धावा बनवल्या आतापर्यंत फलंदाजांना बॅटिंग करत असताना. अजून 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये कमीत कमी 20 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग टीमचा परंतु 20च्या आतमध्ये ठेवण्याचा देखील प्रयत्न असेल फिल्डिंग टीमचा. आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता प्रतीक वैदिक दुसरा संघासाठी चौथा षटक घेऊन सज्ज होता. स्ट्राईक एंड वरती फलंदाज स्वप्नील. स्वप्नीलसाठी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल नॅचरल बाउन्स झालाय. अगदी बॉल यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. चेंडू ट्रॅव्हल डॉट बॉल. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जयेश यांना खूप सुंदर यष्टी रक्षकाची भूमिका बजवत असताना आपला संघाकरिता अगदी क्लोज यष्टी रक्षकाची भूमिका करत असताना पाहायला मिळतील. अंतिम बॉल लास्ट टू गो. चौथ्या षटकातील अंतिम बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अंतिम बॉल वरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. षटक या ठिकाणी संपले 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा फलकावरती. अंतिम षटकाला ही सुरुवात. तोपर्यंत जाऊया आपण संगीत कक्षेमध्ये देऊया आमच्या डीजे ला संधी. थँक्यू डीजे मास्टर. रफाई आसिफ आणि त्यांच्या विपक्ष धुमकेत नेक्स्ट मॅच टॉस साइड याचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल.
दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण इनिंग ब्रेकमध्ये या. थोडा अगोदरच येऊन राहा. टॉससाठी रफाई आसिफ आणि त्यांचे विपक्ष धुमकेत. आउट टू कॉम्बॉक्स. अंतिम षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. 4 षटकामागे 45 झाल्यात. आता मात्र येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा देखील प्रयत्न असेल. अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता शुभम यांना आमंत्रित करण्यात आलंय. स्ट्राईक एंडवरती आहेत क्रितेश करत, ट्रिपल एस स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर, डबल ए बॅटचे देखील ब्रँड अँबॅसेडर पाहायला मिळतात. कोहिनूर ऑफ बिरवाडी म्हणून ज्यांच्याकडे नेहमी सातत्यानं पाहिलं जातं तेच खेळाडू आज मैदानावरती आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. रन मशीन ऑफ बिरवाडी आज मैदानावरती पुन्हा एकदा धाडली आहे. सध्या बिरवाडी संघ फ्लॉक होता, प्रत्येक जणांनी टीका केल्या, परंतु या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सांगितलंय आम्ही थांबलो नाहीये, आम्ही अजूनही जिंकण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल स्टेट खेळलाय, मिस्टेक या बॉलवरती होईल का तर नाही. चांगला झेल कॅरी केलाय. आता क्रितेश घरीतला मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. गॉड बिग बिग विकेट. धन्यवाद डीजे. चला बॅटिंग टीम आपल्यापर्यंत एक रूल्स पोहोचवतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 30 सेकंदामध्ये नवीन खेळाडू हा पॉवर प्लेच्या मध्ये जाणं अनिवार्य आहे, अन्यथा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जे काही रूल्स असतील ते तुमच्यापर्यंत आयोजकांच्या माध्यमातून शेअर केला जातील. लक्षात असू द्या, प्रत्येक टीमने लक्ष घ्या. ज्या खेळाडूला बाद करायचं होतं त्याच खेळाडूची महत्वाची क्षणाला विकेट आली आहे. डीथ ओव्हर स्पेशली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंतिम षटक अर्थातच हाणामारीचं षटक असतं, परंतु शुभम यांनी म्हटलं हाणामारीचं जरी षटक असेल तरी देखील मी क्रितेश गरेची विकेट घेऊ दाखवू शकतो. आणि पहिल्या बॉलवरती लॉंग ऑफला क्रितेश गरेतला मोठा फटका खेळण्यासाठी मजबूर केला आणि फलंदाज त्या ठिकाणी मात्र कॅच आउटच्या माध्यमातून बाद होत असताना पाहायला मिळाले. यावेळेला चांगला बॉल आहे, डीप मध्ये फिल्डर मात्र वेगाने आले, तोपर्यंत एक सिंगल रन आणि सिंगलच्या मधनं दाखवलं. इलेक्ट्रिशियन कुठे असलेले रिया. डेड बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. बॉल क्रमांक 2 पुन्हा एकदा वन्स अगेन सज्ज व्हावा लागेल. फिल्डिंग टीम दक्षता असू द्या.
पुन्हा एकदा मॅचला मात्र सुरुवात या ठिकाणी केल्या जाईल. टेक्निकल इश्यू या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल क्रमांक 2 ला सुरुवात होईल. दक्षता सुद्धा फिल्डिंग टीम मागच्या बॉलवरती एक सिंगल देतो, मात्र डीट बॉल अक्षयजी नाईक सर आणि त्याच्या सोबतीनं प्रीतमजी तांबोरे सरांच्या माध्यमातून देण्यात आलाय. वन्स अगेन गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होईल. चेंडू क्रमांक 2 घेऊन आपल्या गोलंदाजी मार्क वरती शुभम. स्ट्राईक एंड वरती नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये श्रेयस दाखल झालेत. त्यांच्या नावात आहे यश. त्यांना आता आपल्या संघाकरिता 4 ते 5 बॉल मध्ये यशस्वी फलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल आणि कशा पद्धतीने केल्या जाईल हे देखील पाहणं अगदी योग्य ठरेल. बॉल क्रमांक 2 घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे शुभमने शॉट टाकलेला, परंतु त्याच्यावरती मोठा फटका आलाय का तर नाही. यावाला बॅटला बॉल स्पर्श आणि गोलंदाज शुभम करेल हर्ष. मॅचची गोल्डन विकेट. गोलंदाज आणखीन एक बाद गॉन. धनवाडीचे हॅट्रिक बॉल या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपला नावावरती कोरेल का गोलंदाज सातपाडी एक्सप्रेस मिस्टर शुभम यांना आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. हॅट्रिक बॉल पहिल्या बॉलवरती क्रितेश घर त्यांना बाद केलं, दुसरा बॉलवरती श्रेयस यांना बाद केलं आणि तिसरा बॉलवरती आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋषी दाखल झाली आहेत. यॉर्कर टाकलाय, चांगला फटका केला, बॉल मिड विकेटला वेगानं. क्षेत्ररक्षक प्रथमेश बॉल पर्यंत आले, चांगला थ्रो, परंतु एक धाव याही बॉलवरती अर्जित केली आहे. एकच्या मदतीनं धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 46. भरपूर कालावधीनंतर धावा या बॉलवरती आल्यात. मागच्या षटकाचे 2 बॉल डॉट, त्यानंतर मात्र या षटकाचे 2 बॉल विकेट आणि या तिसरा बॉलवरती एक सिंगल रन. अर्थातच 5 बॉल नंतर एक सिंगल रन मिळाली आहे टीम यशवी 11 बिरवाडी संघाला. 46 धावा 46. अजूनही 3 बॉलचा खेळणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी डेट ओव्हर मध्ये करतो आतापर्यंत गोलंदाज मिस्टर शुभम. याही वाला वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. स्वप्नीलला बॉल समजत नाहीयेत, बॉलच्या मिरेट वरती खेळावं लागेल. हाफ ऍक्शन रिप्ले. बॉल गेल्यानंतर पाठ फिरवली या बॉलवरती, हे ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. चांगली क्वालिटी आणि डिजिटल आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज शुभम यांना आतापर्यंत. बॅटची इनसाइड एज, बॉल मात्र शॉर्ट थर्ड मॅन लाईक सिंगल रन आणि सिंगलच्या मधनं धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. धावफलकावर 47 47. लास्ट टू गो फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंगच्या डावातील अंतिम बॉलचं खेळणं बाकी आहे. काही इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली मिस्टर शुभम यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती सिंगल. इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली. या षटकाची बॉलिंग समरी आपण पाहिली आहे. लास्ट टू गो अंतिम बॉल यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर टाकलाय, सन्मान दिलाय आणि त्या सन्मानावरती देखील फलंदाज बाद झाली आहेत. धावफलकावर 47 आणि 48 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय यशवी 11 बिरवाडी या संघाच्या माध्यमातून आणि या पद्धतीने 48 धावा बनवल्या जातील ही पाहणं योग्य ठरेल. सातपाडी फंड या टीमच्या माध्यमातून ज्या वाला उत्तरेला होईल सुरुवात. मायक्रोफोन वरती करूया हलकासा बदल. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया प्रीतम घर, त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत उत्तरेला. धन्यवाद. थँक्यू डीजे मास्टर. चला जाऊया टॉसकडे. एक बाजूला धुमकेत, दुसऱ्या बाजूला रिफाई आसिफ. या 2 टीम मध्ये केला जाईल टॉस. अजयजी घरत यांना मी विनंती करेल, या आपण आपल्या शुभ हस्ते करूया टॉस नेक्स्ट मॅचचा. धुमकेत टीम
या आइए आसिफ भाई. टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि अजयजी घरत यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रिफाई आसिफ टीमचा कॉल असेल. छापा आणि छापा आलेला आहे. अजयजी घरत साहेबांचे धन्यवाद. कैसा लग रहा है यहाँ पे आकर टॉस जीता है, सबसे पहले क्या लेंगे आप? पहले तो हम लोग फील्डिंग ले गए और बहुत ही अच्छा ग्राउंड देखने मिल रहा है, बहुत अच्छा लग रहा है खेल के. और क्या कहेंगे फायर क्रिकेट क्लब के बारे में? देखा जाए तो कोरोना की वजह से 2-4 साल गए, नहीं तो ये 37-38वां साल रहता है, लेकिन 34वां साल है. क्या कहेंगे उसके बारे में? नहीं, बहुत अच्छा टूर्नामेंट है और बहुत ही अच्छा अरेंजमेंट किया है. हम लोग ग्राउंड पे आए तो थोड़ा सा शौक जैसा लगा, क्योंकि पहले कैसा ग्राउंड था और अभी ऐसा लग रहा है कि वानखेड़े में खेल रहे. यस. और पुरानी यादें कुछ इस ग्राउंड की मैंने देखा है. हमेशा तारापुर टीम आती थी और वहाँ पे बैठती थी जहाँ पे आम का पेड़ था. वो पुरानी यादें, क्या कहेंगे उसके बारे में? बहुत अच्छा लगता था, वही देख के दोबारा हम लोग आए. बेस्ट लगा आपके टीम के लिए. तुमची टीम तुम्ही प्रथमतः कोणती तरी नाईट स्पर्धा खेळतायत खऱ्या अर्थाने. कसं वाटलं इकडे खेळल्यानंतर? इकडे खेळण्यात खूप बरं वाटतंय. आम्ही पहिल्यांदा नाईट मॅच खेळतो. येस, खऱ्या अर्थाने फायर क्रिकेट क्लब आयोजित नाईट स्पर्धेमध्ये अशा कित्येक टीम भेटतील पालघर भागामध्ये जे सांगतील तुम्हाला की आम्ही प्रथमतः नाईट स्पर्धा फायर संघाच्या वतीने उतरवल्या आंबटगोड मैदानावर खेळ. पहिली बॅटिंग किती धावा बनवल्या जातील? आम्ही 40-45 बनवण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे फलंदाज असतील जे तुम्हाला 45 धावेपर्यंत पोहोचवतील? ऋषी आहे, अनिल आहे, अवी आहे. अगदी बेस्ट लक तुमच्या टीमसाठी देखील. आणि तुमच्या टीमचे कॅप्टन होते. टॉस झाला, टॉस बॉक्समध्ये न्यूज जशी आहे टॉस विन केला आहे रिफाई आसिफ या टीमने आणि फिल्डिंग निवडली आहे. जाऊया आपण ऑन फील्ड मॅचकडे. दुसऱ्या फेरीला होते सुरुवात. थँक्यू कॅमेरामॅन. यस, ओपनिंग जोडी प्रतीक आणि अनंत. सातपाटी फड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. ज्याने फक्त 2 धावा खर्च केल्या, म्हणजे 4 ओव्हरमध्ये चांगल्या धावा होत्या. म्हणजे 4 ओव्हरचा विचार केला 45 11.25च्या सरासरीने धावा बनवल्या होत्या. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर कीर्तेश घरतला बाद केल्यानंतर त्या धावसंख्येचा थोडा फरक पडतोय. आपण बघू शकता स्कोरबोर्डवर अगदी फरक पडलेला आहे. परंतु इथे मात्र गोलंदाजी देखील धारदार आहे यशवी 11 बिरवाडी टीमकडे, जिथे आपण पाहू शकता त्यांचे सलामीर गोलंदाज तयार आहेत. 48 धावेचं टार्गेट आहे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल. अनंत स्ट्राईकला, नो स्ट्राईकला प्रतीक. अगदी सातपाटी गाव सांगितलं म्हणजेच सध्या अंडरम म्हणा किंवा ओरम म्हणा या दोन्ही खेळामध्ये मोठं नाव करणारं गाव आहे आणि पालघर जिल्ह्यातलं सर्वात मोठं गाव आहे सातपाटी. आणि या गावातून आपण बघू शकतात या स्पर्धेमध्ये देखील 2 ते 3 टीम आपल्याला या मैदानावर खेळताना दिसतील. त्यातली एक टीम सातपाटी फड आपल्याला पाहायला मिळते. अंडर बॉक्स क्रिकेटचा विचार केला, पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉलला केलाय पुल आणि यावेळेस मात्र चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 धावेसाठी सुरुवात चौकाराने. टॉस मास्टर मास्टर. सातपाटी गावाचं इकडे चर्चा चालू होती आणि खऱ्या अर्थाने मात्र यावर्षी 1 लाखाची ओरमची पहिली स्पर्धा कुठे ऑर्गनाईज केली असेल तर सातपाटी गावामध्ये ऑर्गनाईज केली होती. आणि अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये सध्या तरी 2025-26चा जर क्रिकेट बघितला
तर 1 नंबरला टीम तुम्हाला सातपाटी साई गणेश सातपाटी पाहायला मिळेल. दिवेश पाटील जवळजवळ 3 ते 4 मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल त्याने यावर्षी जिंकलेल्या आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, डॉट बॉल येतोय. त्यानंतर मात्र ध्रुव 11 सातपाटी सातत्याने कमालीचं काम करतोय. त्यानंतर बघायला गेलं तर पालघरचा वंडर बॉय अगदी वीरू बाबरे देखील सातपाटी गावचा खेळाडू आणि खूप मोठं नाव केलं टेनिस क्रिकेटमध्ये. हे सातत्याने मात्र चांगली कामगिरी सातपाटी गावाची या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2025 सव्वीस धनानून काढलंय असं म्हणायला हरकत नाही. चांगला बॉल आहे, चौकारानंतर मात्र डॉट बॉल आणि त्याच्यावर मात्र यावेळेस तिखट यॉर्कर सरळ जाऊन आदळतो पायावर आणि यावेळेस पंचाचं बोट आकाशाकडे अगदी फलंदाज 3 स्टंपच्या समोर अगदी पकडलं जातंय. LBW विकेट SDJ मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. खरं तर नाईट क्रिकेट सांगितल्यानंतर 5 ओव्हर आणि ह्या 47 धावा ह्या चांगल्या धावा आहेत, या खराब नाही आहेत. नाईट क्रिकेटमध्ये कित्येकदा पहिले बॉल टू रन देखील धावा ज्या आहेत ना त्या बनवणं थोडं कठीण जातं. परंतु इथे धावा काय येत आहेत याचं सर्वात मोठं कारण आहे की फ्रंट लाईट खूप चांगली आहे. अगदी आपण बघू शकतात मेगा स्क्रीनवर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते जणू काही दिवसामध्ये मॅच सुरू आहे की काय असा चेहरा व्यवस्थित एकदम क्लिअरली दिसतो. ही क्वालिटी देखील आहे आणि डिजिटलची. हे चॅनल आपल्याला पाहायला मिळते यूट्यूब चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्कोरबोर्ड 4 आहे, 3 बॉल झालेले आहेत. पहिला बॉल 4 डॉट विकेट. 3 बॉलचा खेळ अगदी सोपा झालेला आहे. टार्गेट 48चं आहे. अजूनही 44 धावेची गरज. चांगला बॉल मात्र यावेळेस कबरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जात असताना मिड ऑफला 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5 आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बघायला गेलं तर पहिला चेंडू शॉट हाताळला, त्याच्यानंतरचा विचार केला तर पुढचे बॉल क्रीजमध्ये टाकण्याचा प्रयत्न होतोय. कारण की स्टंपच्या मागे कीर्तेश देखील एक दिग्गज खेळाडूच म्हणायला लागेल. कारण की या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या एक वेगळं नाव आणि वेगळी शैली त्याने उमटवलंय, हे करून दाखवलंय. पिरवाडीचा वंडर बॉय म्हणून का ओळखलं जातं त्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या इनिंगमध्ये सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. 17 ते 18 धावा त्याच्या बॅटीतून याला डाऊन द लेग साईड बॉल टाकलाय. वाईट चेंडू येते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6. स्कोर कार्डवर 1 गडी बाद. खऱ्या अर्थाने मी 3 ते 4 प्लेयरची नेमकी नावं घेतो ज्यांनी मात्र आपल्या गावाच्या टीमला मोठं केलंय. यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. पाठलाग सुरू आहे. शर्यत कोण जिंकणार. इथे मात्र चांगला चेंडू अडवलाय. टायमिंग तेवढं चांगलं झालं नव्हतं. अगदी इनफिल्डच्या वरूनच खेळला होता फटका. आणि पंचाचा इशारा नो बॉल. ओहो, कमरेच्या वर 1 हात आणि आपण बघू शकतात अक्षय नाईक सर सांगतायत ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आलाय. स्कोरबोर्ड मात्र जर बघायला गेलं तर 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 स्कोर कार्डवर. पहिलं षटक बरंच काही घडलंय. पहिल्या षटकामध्ये चौकार देखील पाहायला मिळतोय, विकेट देखील पाहायला मिळाला, वाईट बॉल देखील, नो बॉल देखील. आणि आता मात्र प्रेशर गोलंदाजावर कारण की पुढचा बॉल असेल फ्री हिट. ही चांगली सुरुवात मिळत असताना सातपाटी टीमला सातपाटी फड आपण पाहू शकतात बॅटिंग करताना पाहायला मिळते. आणि त्यांचे फलंदाज जयेश आणि जयच्या जोडीला प्रतीक आपल्याला पाहायला मिळते. 47 बनवल्या संघ यशवी 11 बिरवाडी टीमने. आणि इथे आपण बघू शकतात 48चा पाठलाग सुरू आहे. 9 धावा आतापर्यंत आलेत आणि फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल होता. फटका तर खेळलाय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव मात्र मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10. अनुमान फ्री हिट सांगितलं ना की फलंदाज काही पाहत नाही. ऑन साईडला जोरदार बॅट फिरवतो परंतु इकडे वेट अँड वॉचचा फटका खेळला परंतु बरोबर हातामध्ये गेला. त्यावेळेस चित्ररक्षकाच्याला शोधून काढले फलंदाजाने. शेवटचा बॉल असेल.
हो, हा बॉल देखील आलाय भीमर आणि क्षेत्ररक्षक स्वप्नील डॉन म्हणून ज्याची ओळख आहे. तर थोडं मात्र चर्चेचा विषय राहणार आहे ओव्हर. कीर्तेश इकडे थोडा नाराज आणि थोडा नाराज का नाही होणार. जिथे मात्र गोलंदाजी अगदी खराब होत असताना नेहमी कॅप्टन जेव्हा गोलंदाजाला बॉल देतो तेव्हा सांगतो की बॅटीने धावा बनवल्या, तुमच्या एखाद्या चांगल्या बॉलवर षटकार आला तरी हरकत नाही, परंतु एक्स्ट्राच्या धावा या टीमला कुठे ना कुठे बॅकफुटवर नेतात. आणि आपण बघू शकतात वाईड नंतर नो आणि यावेळेस शेवटचा बॉल टाकता टाकता हा नो भीमर. आणि इथे आपण बघू शकतात 2 धावा देखील अंकित केल्यात, म्हणजेच धावसंख्या एकच धाव मला तर वाटते पूर्ण केलेली आहे, म्हणजे धावसंख्या 2 ने पुढे जाईल, धावसंख्या 12 स्कोर कार्डवर. आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. राहुल त्याचा गोलंदाज फिरवायचा प्रयत्न केला परंतु फ्लिक केलाय. काय यावेळेस पायातल्या चेंडूला खेळलाय, लॉंग लेग रिजनला चाललाय बॉल, बाउंड्री लाईन पार येतोय 4. पहिलं षटक महागड एक्सपेन्सिव्ह ओव्हर 16 धाबा ह्या खर्च केल्यात. येणारे चेंडू असतील 24 आणि धाबा बनवायच्यात 32. यस डीजे. थँक्यू. 16 धावा धाव पलकावर, परंतु या टीमचा तारणहार गोलंदाजी मधला ब्रह्मास्त्र म्हणून ज्याची ओळख आहे जीवा घरत आलाय गोलंदाजी मार्कवर. PTPL ज्या गोलंदाजाने गाजवली, पालघर तालुका प्रीमियर लीग यावर्षी गाजवणारा, गेल्या वर्षी गाजवणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, ज्याने मात्र बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतला होता जीवा घरत. सातत्याने त्याची गोलंदाजी इम्प्रूव्ह झालेली आहे. सुरुवातीला मात्र 1 ओव्हरचा भार त्याच्या अंगावर असायचा, परंतु त्यानंतर त्याने इम्प्रेस केलं स्वतःला इम्प्रूव्ह केला. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर इम्प्रूव्ह केल्यानंतर त्याला 2 ओव्हर हाताळण्याची संधी देखील मिळते संघाकडून आणि संघाचा हा मेन गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. जीवा घरत गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने, तिकडे मात्र गलिरीचा मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर संघाला आणि खऱ्या अर्थाने कंजूस गोलंदाजीची गरज आहे. कीर्तेश घरत हे नाव नाही तर ब्रँड आहे टेनिस क्रिकेटमध्ये. खऱ्या अर्थाने या खेळाडूने बिरबाडी संघ तयार केला, या संघाला मोठं बनवलं. त्यानंतर जर बघायला गेलं तर नवापूरचा अक्षय असेल, अक्षय आरेकर, त्याने देखील मात्र कमालीची कामगिरी केलेली आहे आणि आपल्या संघाला मोठ्या लेवलला पोहोचवलं आहे. काही खेळाडू आहेत त्यानंतर सातपाटी गावचा वंडर बॉय वीरू बाबरे याने देखील आपल्या सातपाटी 11ला संघाला मोठा संघ तयार केला. एक खेळाडू जे आहेत त्यांनी मात्र आपल्या संघाला मोठं केलं आहे. अक्षय घरत काटेळा याचं देखील मी नाव घेईल, त्याने देखील मात्र चांगली कामगिरी करत आपल्या संघाला मोठ्या लेवलला पोहोचवलं. परंतु कुठे ना कुठे आता या भागामध्ये हा जो क्रिकेट आहे एक फॉर्मॅट तो थोडा कमी झालेला दिसतोय, जिथे मात्र सपाळ्या साईडला खूप मॅच होत आहेत, इतरना साईडला मॅच होत आहेत, मुंबई भागात होत आहेत. परंतु त्या मोठ्या स्पर्धा जर तुम्हाला खेळायचे असतील तर तुमच्याकडे एक पाठीराखा असणं गरजेचं आहे. तिथे मोठ्या मोठ्या एंट्री फीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये आपण बघू शकतात ध्रुव 11 सातपाटी आज झाई टीम आपल्याला खेळताना दिसते. त्यानंतर धाकटी डहाणू याला विसरून चालणार नाही, ही टीम देखील आपल्याला खेळताना दिसते. 18 धावा 1 गडी बाद. स्विंग केल्या परत फटका देखील चांगला सजवलाय, अगदी बॉलला रीड करत डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतात. लॉंग रिजनला 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 19 धावा धावपलकावर आहेत. आजची पहिली रात्र आहे आणि चौथी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. ही क्वालिटी आहे जीवा घरतची. मोठी मागणी आहे सध्या तरी जीवा घरतला देखील येत्या काळामध्ये मी म्हणेल की मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसेल, नो डाऊट. चौथा बॉल रिवर्स फटका आणि 6 दबा. तारीफ की थी और उसके बाद ये आता हुआ 6 रन सिक्सर. यस दीजिए.
थँक्यू डीजे मास्टर. रिव्हर्सचा फटका आणि मी प्रेक्षकांना नक्की सांगेल की किरण राऊतने बॉल टाकण्या अगोदरच हे अगदी प्रिडिक्ट केलं होतं, भविष्यवाणी केली होती, जिथे की त्याने सांगितलं की रिव्हर्स फटका खेळणार आणि मैदानाच्या बाहेर बॉल जाणार. हा एक्सपिरियन्स आहे. 53 वर्षाचा खेळाडू ज्याला बरोबर अंदाज आहे. पावसाळे उन्हाळे पद्धतजड सर्वी पाहिलीत क्रिकेटचे आणि किरण राऊतने बॉल टाकण्या अगोदरच सांगितलं होतं की फटका रिव्हर्स खेळणार आणि चौकार जाणार. तर चौकार नाही तर षटकार गेला. 6 धावा, स्कोरबोर्ड 25 स्कोर कार्डवर. कमालीची स्टार्ट मिळाली आहे. इथे मात्र सातपाटी फडला. टार्गेट आता जवळ दिसत असताना आपण पाहू शकतात, कारण की जीवावर हल्ला म्हणजेच तिरवाडी संघाची पडझड आहे. 4 बॉलचा खेळ होते, 2 बॉलचा खेळ बाकी आहे, जिथे मात्र आपण बघू शकता जीवा तयार. प्रत्येक 5 मध्ये 14 वर खेळतोय. चेंडू मात्र मिस केला कीपरने, जिथे मात्र क्षेत्ररक्षक डॉन फील्ड करतोय आणि बायच्या रूपात ही धाव मिळत असताना एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26 स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल असेल ओव्हर मधला आणि बघायला गेलं तर 22 धावा पाहिजेत 19 बॉल मध्ये. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा 26 धावा धपलकावर. चांगली स्टार्ट झालेली आहे. इथे मात्र आपण बघू शकता सातपाटी फड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लोवर फुल टच बॉलला काय फिक केलंय. अगदी आबेल मुजेमार असा चेंडू हाताळला. कीर्तेश नाराज कारण की हा खराब बॉल होता. पनिश तो होणार. 4 धावा, चौकार. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30. आता मात्र 18 बॉल आणि 18ची गरज एसडीचे. थँक्यू डीजे मास्टर. पहिलेच म्हटलं की चांगली सुरुवात जी आहे ना ती अर्ध्या यशाची पायरी असते. आणि जिथे आपण बघू शकतात की फलंदाजाला सुरुवातीला धावा एक्स्ट्राच्या मिळाल्या आणि तो कॉन्फिडन्स लेवल थोडा बूस्ट करणारा मोमेंट होता, जिथे डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, ज्याने मात्र 2 ते 3 नो चेंडू हाताळले आणि एक वाईट चेंडू देखील हाताळला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला सातपाटी फड संघाने. आणि पुढच्याच ओव्हरमध्ये जीवा घरतवर देखील हल्ला झालाय आणि बोलबाला आहे फलंदाजचा. धावसंख्या 30. 18 मध्ये 18ची गरज. गोलंदाज कीर्तेश गोलंदाजी मार्कवर. एक कंजूसर ओव्हर आणावी लागेल पॉवर प्ले संपल्यानंतर. मात्र इथे 18 मध्ये 18ची गरज राहिलेली आहे. 48चा आवाज असताना शॉर्ट बॉल जिकडे मात्र हलक्या हाताने ढकलून काढले. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न नाही, नकार दिला, परंतु फेकी तेवढी चांगली नाही. बॅकअप पाहायला मिळते आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31 धावा धाव पलकावर. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने ऍक्च्युली तयार पाहिजे. इथून मी म्हणेल की नॉन स्ट्राईकच्या फलंदाजी थोडी चुकी आहे की जर स्ट्रायकर फलंदाज फटका खेळून दुसऱ्यासाठी तयार असतो तर नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला तर त्याहूनही जास्त संधी असते. आणि जिथे मात्र आपण बघू शकतात नकार दिला, नाही तर या 2 देखील झाल्या असत्या. किनारपट्टी भागातील हा संघ आपण बघू शकता तर सातपाटी फड आणि आपण बघू शकतात किनारपट्टी भागातील एक संघ दांडी संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. इकडे मात्र फलंदाजाने चेंडू अख्तर निघून गेलाय. कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. इथून कमबॅक करू शकेल का, कमबॅक करणारी ओव्हर असेल का, हे प्रश्नचिन्ह आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही सांगता येत नाही, कधी कुठे जाईल याचा काही नेम नाही. कित्येकदा बघितलेला आहे, कित्येकदा पाहिलेला आहे. तरी देखील जेव्हा जेव्हा नव्याने काही होते ना मैदानाच्या आतमध्ये तेव्हा चमत्कारच वाटतो. पुढे येऊन मात्र फटका खेळला जातोय. एकदा मात्र पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न. ही रनिंग बिटवीन द विकेटच्या विषयी मी बोलत होता, कारण की इकडे मैदान मोठं आहे. इथे मात्र जर विचार केला ना तर 2 आपल्याला सहजरित्या होताना दिसत आहेत. खऱ्या अर्थाने मात्र जर बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये ह्याच क्रिकेट असायचा, जिथे 20 वर्षा अगोदरचा आपण विचार केला तर सिंगल डबल याच्यावर जास्त भार दिलं जायचं.
3 ते 4 ओव्हर मात्र बॉल घासेपर्यंत सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळायचा आणि तिथून मात्र चौथ्या ओव्हर नंतर मात्र अटॅक केला जायचा आणि आपण बघू शकतात पॉवर प्लेचे तेव्हा नियम नव्हते त्यामुळे मात्र हे संयमी खेळ खेळला जायचा परंतु आता पॉवर प्ले असल्या कारणे पहिल्या ओव्हरपासून मात्र अटॅक करताना आपल्याला फलंदाज दिसतोय 33 धावा धावपलकावर आहेत चेंडूचा विचार केला तर चेंडू 3 झालेत यावेळेस फटका सजवलाय उंच गेलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक सार्थक चुकी करणार नाही पहिला झटका लागतोय सातपाटी फट टीमला यस दिजे अंगडीचे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शुभम स्ट्राईकवर असेल आमच्या स्क्रीनवर आपण पाहू शकता इक्वेशन दाखवलं जातंय अगदी 14 मध्ये 15 आणि प्रीतम तांबोरे सर अगदी मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्माईल आली आम्ही सांगितलं चेहऱ्यावर अगदी तुम्ही यूट्यूबला जाऊन ना मात्र जो स्क्रीन आहे तो मात्र नक्कीच कट करून ना स्टेटसला ठेवू शकतात आणखी एक वेळा प्रीतम थांबरे सरांवर कॅमेरा जाऊया मॅचकडे जिथे आपण बघू शकता 33 वर 2 झटके लागलेत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे अहो चांगला बॉल मी पहिलेच म्हटलं खेळाडू कमाल आहे हिरा बिरवाडी गावचा कीर्तेश घरत सुपर गोलंदाजी कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला फलंदाजीमध्ये चांगलं योगदान गोलंदाजीमध्ये देखील चांगलं परंतु आताच यावेळेस या बॉलला पाठवलंय 6 साठी ओव्हर पिच अगदी यावेळेस बॉल पाहायला मिळाला जास्त पुढे मात्र टाकण्यात आला आणि बरोबर बॅटच्या स्लॉटमध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉटमध्ये षटकार 39 हवा धावपलकावर कॅमेरा वर्क आपण बघू शकता जसा वेळ भेटतो तसा मात्र कॅमेरा आमच्या माईबाप लाडक्या प्रेक्षकांवर देखील फिरवला जातोय बघा एक कॅमेरा वर्क आहे सुपर चेंडू टिपला जातोय MSCBचं मैदान आणि हे निलगिरीची झाडं ही आपण बघू शकता स्कोरबोर्ड 39 आता मात्र 9 धावेची गरज आहे 12 बॉलमध्ये 12 चेंडू 9 धावा 39 वर 2 सातपाटी फड आपल्याला पाहायला मिळते यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला चला स्पीड अप ठेवा बिरवाडी टीम चौथा ओव्हरला करा सुरुवात जिथे आपण बघू शकता 12 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल नेक्स्ट मॅच एक बाजूला टीम असेल रिफाई आसिफ आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल धुमकेत 11 आई एकविरा आणि टॉस विन केलाय रिफाई आसिफ टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणखीन एक वेळा जीवावर मात्र इकडे विश्वास दाखवला आणि पाहूया 12 आणि 9 धावेची गरज आहे समोर फलंदाज प्रतीक 7 मध्ये 15 वर खेळतोय आणि शुभमने षटकार मारून लगभग आपण बघू शकता या मॅचला आपल्या बाजूला झुकवलंय सातपाटी फड आपल्याला पाहायला मिळते टीम पहिलाच बॉल टाकला जाईल
बघा बॅटच्या समोरून वळवलंय, क्या बात आहे, सुपर बॉल हाताळलाय. टप्पा पडल्यावर स्विंग होताना बॉल घासल्यानंतर मात्र चांगली ग्रिप आणि चांगला टर्न देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जीवा घरत. काय टेनिस क्रिकेट आपण पाहू शकतात, ज्याने जी उंच भरारी घेतलेली आहे. येत्या काळामध्ये अंडर बॉक्स क्रिकेटचा जर विचार केला तर उद्याच्या दिवसामध्ये पॅराडाईज चषक 2026चा मानाचा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला, तब्बल 1 लाखाचं पारितोषिक अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 नाही 2 नाही, जवळजवळ 3 या स्पर्धा अंडर बॉक्स क्रिकेटच्या पालघर भागामध्ये, बोईसर भागामध्ये आपण पाहू शकतात 1 लाखाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2025-26 मध्ये सर्वात पहिले DNCCच्या मैदानावर धनानी नगरला 1 लाखाची स्पर्धा. त्याच्यानंतर मात्र अल्लाळी गावामध्ये अनिकेत राऊळ यांच्या माध्यमातून 1 लाखाची स्पर्धा बाप्प्याच्या नावाने फेमस आहे. आणि त्यानंतर मात्र मेडन ओव्हरला 500 असतील करण यांच्याकडून. 2 डॉट आलेत, 4 येतील का? आणि त्यानंतर 2 आणि 3 आणि 4 मेच्या रोजी 1 लाखाची स्पर्धा पॅराडाईज चषक आपल्याला भेटीला येत आहे. अगदी उद्यापासून त्या स्पर्धेला होत आहे सुरुवात. डे अँड नाईट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार. येत्या काळामध्ये पालघर चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल, जिथे देखील 1 लाखाची अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आहे. वर 2 गडी बाद. इथे आपण बघू शकतात 9 चेंडू आणि 8 धावेची गरज. तिसऱ्या बॉलवर आले सिंगल. इथे आपण फायर चषक अनुभवतोय. अगदी वर्ष 34वा आहे आणि 4थी मॅच आपल्याला पाहायला मिळते पहिल्या रात्रीची. चला बॅटिंग टीमला विनंती आहे, थोडा फास्ट खेळा. प्रत्येक बॉल नंतर मीटिंग घेऊ नका, कारण की अजूनही यानंतर 3 मॅचेस बाकी आहेत. चौथा बॉल घेऊन तयार गोलंदाज जीवा. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. ही क्लास आहे, ही क्वालिटी आहे जीवाची. त्यामुळे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये भली धावा गेल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये ह्या कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला कभी इधर कभी उधर. मॅच अगदी आपण बघू शकतात 8 मध्ये 8 कुठेही जाऊ शकते. इकडे मात्र मागून बोल्ड केलं, स्टंप दाखवले होते, चॅलेंज केलं होतं गोलंदाजाला आणि गोलंदाजाने चॅलेंज एक्सेप्ट केलं. या वेळेस मात्र 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. पुन्हा एकदा मात्र पलटवार करत असताना SV11 बिरवाडी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 7 चेंडू 8 धावेची गरज SDJ. पहिली ओव्हरची हाताळली होती तेव्हा मात्र फलंदाजाने थोडं रचनात्मक स्ट्रोक देखील खेळले. रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं, आतमध्ये येऊन स्लॉक स्लिप केला होता आणि त्यामध्ये यशस्वी झाले होते. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र जीवा घरतने एकही चालू दिलं नाही. टीमचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रथम आपल्याला पाहायला मिळते. आणि जिथे आपण बघू शकतात आता 7 मध्ये 8 ची गरज आहे. 5 मध्ये 1च धाव खर्च केला आणि एक झटका देखील दिलाय सतपाटी संघाला. सतपाटी फड आपल्याला पाहायला मिळते टीम. गुड बॉल, अप्रतिम चेंडू जीवा घरत, क्या बात आहे. आलाय परत. इकडे आपण बघू शकतात कमबॅक करून देताना आपल्या टीमला 12-9 ची गरज होती. 1 धावेचं षटक हाताळलं आणि आता मात्र 1 ओव्हर 8 धावेची गरज. वाजव. अंगडीचे मास्टर. सर्व टीम एकत्र झाली, परंतु एक प्लेयर येईपर्यंत मला तर वाटते टीम मीटिंग देखील पूर्ण होते. कारण की स्वप्नील ज्या जागेवर आहे आणि टीम मीटिंग ज्या जागेवर घेतली जात आहे तो प्रवास थोडा लांबचा आहे स्वप्नीलसाठी. कारण की शॉर्ट थर्डमॅनला तो उभा आहे आणि मीटिंग आपण बघू शकतात शॉर्ट लॉंग ऑनला घेतली जाते आणि इतक्या लांबपर्यंत येणं परत जाणं
तोपर्यंत वेळ जातोय. आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये आता शेवटची ओव्हर घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर निकुंज राऊत आलाय. जीवाचं हे ओव्हर मागचं आपण बघू शकतात दाखवलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी हाताळली. फक्त एक धाव खर्च केला, पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या टीमला विकेट. आणि हा शेवटचा कमालीचा ड्रीम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना आणि 6-8 अजूनही मी म्हणेल की ही मॅच बॅटिंग टीमकडे जास्त गेलेली आहे, परंतु काही होऊ शकते कारण की कमबॅक जो आहे ना तो 12-9 बनवतो ना 6-8 वर आलाय, जिथून आपण बघू शकता थोडं कॉन्फिडन्स आता वाढलं असेल. अजूनही पर्सेंटेजचा विचार केला तर 70-30 म्हणायला हरकत नाही. परंतु इकडे बघूया गोलंदाज तयार. चला फास्ट खेळा. बिरवाडी संघाला देखील विनंती आहे कारण की अजून 3 मॅचेस बाकी आहेत. चाळीस वर 3 सातपाटी फड 8 धावेची गरज. समोर आहे प्रतीक सलामीर फलंदाज. फटका सजवला आहे जिकडे मात्र चांगलं चित्रक्षण. जीवाचं थ्रो देखील आला होता परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण बघू शकतात विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता आणि एक धाव पूर्ण केली. 5 चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी आता मात्र बनवायचे आहेत. अगदी या वेस्ट पॉईंटच्या भागामध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये बघा चेंडू अडवला आणि थ्रो केला वेगाने, मात्र चपाईने धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते 5 मध्ये 7 ची गरज. एक बाजूला यशवी 11 बिरवाडी, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते सातपाटी फड. चौथी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे आणि इथे आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने टफ फाईट आता सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर जिथे आपण बघू शकता थोडी चर्चा होत असताना चेंडू असतील 5 धावा बनवायच्या 7. आता मात्र बॉल टाकला जाईल. निकुंज राऊत आहे तयार. समोर फलंदाज प्रथम एज लागले आणि इकडे मात्र चेंडू अडवला जातोय. सिंगल मात्र पाहायला मिळते शॉर्ट थर्डमॅनला. दबाव असतो क्षेत्ररक्षकावर देखील तेवढाच. जेव्हा मात्र वेगाने बॉल तुमच्याकडे येतो खास करून या क्रुशल मुवमेंटमध्ये तेव्हा मात्र दबाव दोन्ही ठिकाणी असतो. इथे मात्र जर बघायला गेलं तर एक चांगली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. आतापर्यंत 3 मॅचचा विचार केला तर थोडा एकतर्फा देखील पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत मजा आहे. सुरुवातीला असं वाटलं की सातपाटी फड 4थ्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करून जाईल की काय, परंतु नाही. जेव्हा गरजचं ते षटक 1 धावेचा आणि त्यानंतर निकुंज राऊत 2 मध्ये 2 खर्च करतोय. 4-6 स्लोवर फसवा चेंडू टाकलाय परंतु ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. अक्षय सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. 4 मध्ये 5 ची गरज. कंप्लीट चेस आहे. धावा या पूर्ण कराव्याच लागतील सातपाटी फड संघाला. 4 चेंडू 5 धावा. लेग कटर हा बॉल हाताळला होता आणि जिथे आपण बघू शकता टप्पा पडल्यावर जास्त बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 5 ची गरज. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. फील्ड पॅन अगदी सजवलंय. फलंदाज तयार. प्रतीक आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर. 11 मध्ये 17 वर खेळतोय परंतु मॅच फिनिश करून येईल का प्रतीक, हे प्रश्नचिन्ह आहे. उत्तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राईट ओव्हर दी विकेट तयार. चांगला बॉल इच लागले परंतु इकडे मात्र स्वप्नील बॉल अडवतील, परत करतील. 1 धाव पूर्ण केली. 3 मध्ये 4 आल्यात. 3 मध्ये 4 पाहिजेत. काय क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 ची गरज. पहिल्या 3 मध्ये 4 आल्यात, पुढच्या 3 मध्ये 4 पाहिजेत. खेळ अचानक बदलून जातो आणि ही मॅच आता जेवढी क्लोज जाईल ना तेवढी बॅटिंग टीमसाठी डिफिकल्ट होणार आहे. कंप्लीट चेस आहे म्हणजे 3 मध्ये 4 धावा ह्या बनवायच्याच आहेत सातपाटी फडला. पाहूया डॉट बॉल आला. आणखीन मात्र कमबॅक होईल मॅच मध्ये. डॉट बॉल आलाय. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता प्रथमचा. इथे आपण बघू शकता मॅच फिनिश करण्याच्या पूर्णपणे तयारीत आला होता परंतु इकडे चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. हे होते कित्येकदा पाहिलंय जेव्हा इक्वेशन बॉल टू रनचं असते ना तेव्हा बॉलपेक्षा रन थोडे पुढे गेले ना की त्याच्यानंतर ती मॅच मध्ये बॅटिंग टीम येत नाही. हे कित्येकदा पाहिलंय. आणि 12 मध्ये 9 आणि तिथून मॅच 2 मध्ये 4. आता सातपाटी टीम जर 2-4 नाही आल्या तर आजच्या रात्रीला झोप देखील लागणार नाही ही मॅच ही गमावल्यानंतर. वाईड बॉल बाहेर. रिफर नाही आहे. वाईट बॉल असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45. 2 मध्ये 3
अप्रतिम मात्र यावेळेस आपण बघू शकतात खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कभी इधर कभी उधर. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर आणि पंचाचे हात खुलताना व्हाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 45 आणि 2 बॉलमध्ये 3ची गरज. 2 बॉल 3 धावा. जिवा घरत येतोय आणि जिवा घरत चर्चा करतोय गोलंदाजा बरोबर. मी म्हणेल की अजून मॅच ही दोन्ही बाजूला आहे. जिथे आपण बघू शकतात इथून मात्र बिरवाडी संघ एक चांगला बॉल. शेवटच्या बॉलवर आणखीन प्रेशर येईल सातपाटी फळ टीमकडे. या बॉलवर जर 2 आल्या तर शेवटच्या बॉलवर आणखीन मजा येईल. एज लागले आणि नशिबाची साथ मिळते का. काय क्षेत्ररक्षण केलंय अप्रतिम. आणि इकडे मात्र रनआउट देखील. हा विकेटचा क्रेडिट जाणार या क्षेत्ररक्षकाला ज्याने मात्र डायव्ह करून चेंडूला अडवलंय. श्रेयस क्या बात आहे. जिवंत ठेवलंय या मॅच मध्ये बिरवाडी संघाला. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. यस डीजे. चला बॅटिंग टीम बॅट्समन पाठवा आणि 2 धावा या पूर्ण कराव्याच लागतील आता बॅटिंग टीमला. जिथे आपण बघू शकतात एक बॉल आणि 2 धावेची गरज. स्कोरबोर्ड 46. मागच्या बॉलवर सिंगल आणि दुसऱ्या धावेसाठी येत असताना रनआउट. एक चांगली गोष्ट बिरवाडी संघासाठी ही देखील आहे की नवीन फलंदाज स्ट्राईकवर असेल. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. खऱ्या अर्थाने क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का सांगितला जातो याचा जिवंत आणि ज्वलत उदाहरण आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा एफर्ट बघा. हा एफर्ट बघा. उगीच स्पर्धा जिंकत नाही उगीच आम्ही ट्रॉफ्या जिंकत नाही हे सांगत असताना बिरवाडी संघाचा हा क्षेत्ररक्षक श्रेयस ही मेहनत लागते डेडिकेशन लागते. खऱ्या अर्थाने आपण बघू शकतात शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलसाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच प्रथमेश. आता बघूया हिरो कोण ठरतोय निकुंज की प्रथमेश. चला मी फास्ट दोन्ही टीमला विनंती आहे थोडा फास्ट खेळा कारण की 12 वाजून 17 मिनिटं झालेत. अजून 3 मॅच बाकी आहेत. शेवटचा बॉल असेल. 1 चेंडू 2 धावा. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्राईकला प्रथमेश. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा हे पूर्ण कराव्याच लागतील. कंप्लीट चेस हा नियम आहे आणि निकुंज राऊत तयार. आतापर्यंत बघायला गेलं 5 मध्ये 6 दिल्यात परंतु 1 मध्ये 2 ह्या बनतील का. हलक्या हाताने खेळलाय आणि या मोठ्या भागामध्ये आले. पुढे थोडं क्षेत्ररक्षण लावलं होतं. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी येत असताना कीर्तेश सारख्या खेळाडूकडून झालंय चुकी आणि इथे मात्र सोपा रनआउट गेलाय आणि 2 धाव पूर्ण होताना काय खेळ बदललाय खेळामध्ये हे देखील पाहायला मिळते. परफेक्ट बॉल हातामध्ये आणि जिथे मात्र रनआउट ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. सर्व काही पणाला लावलं होतं. बरोबर थ्रो केला होता आणि आता मात्र डोक्यावर हात आणि जिथे मात्र आपण बघू शकतो नाराज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मध्ये जाऊ नका प्रेक्षकांनो. सर्वांना विनंती आहे मॅच चालू करायची आहे. फिल्डिंग सजवून घ्या आणि काय खेळ झालाय. ऑलमोस्ट विन झालेली मॅच यशवी 11 बिरवाडी हातातून गेली आणि कीर्तेश सांगतात की फोकस डोळ्यावर आला परंतु सध्या तरी बघायला गेलं तर तो फोकस सातपाटी संघासाठी कामात आला असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. यशवी 11 बिरवाडी आणि सातपाटी फड ही पैसा वसूल मॅच पाहायला